नमस्कार नेटबेट.कॉमच्या या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मायक्रोसॉफ्ट आउटलुकमध्ये ईमेल उशिरा कशी पाठवायची किंवा ठराविक वेळेला कशी पाठवायची ते. यामध्ये दोन प्रकार असतात. पहिला म्हणजे आपण जेव्हा ईमेल बनवतो ती ईमेल पाठवताना ठरवणे की ती ईमेल कधी पाठवली जाईल. म्हणजे समजा मी 8 वाजता ईमेल बनवली तर मी ती आउटबॉक्समध्ये ठेवून देईन आणि त्यानंतर 10 वाजता 11 वाजता किंवा ठराविक तारखेला किंवा उद्या परवा असं ठराविक तारखेला ती ईमेल पाठवली जाईल असा नियम. दुसरा प्रकार आहे की मी ज्या कोणत्या ईमेल पाठवत आहे ईमेल बॉक्समधून त्या प्रत्येक ईमेलला ठराविक मिनिटांनी उशिरा पाठवणे. म्हणजे ईमेल ड्राफ्ट केल्यानंतर जेव्हा मी सेंड बटन दाबतो, सेंड बटन दाबल्यानंतर ठराविक अंतराने 5 मिनिटांनी 10 मिनिटांनी 15 मिनिटांनी ईमेल पाठवली जाईल. या गोष्टीचा उपयोग आपल्याला कधी होतो? बऱ्याच वेळा असं होतं, ईमेलचं सेंड बटन दाबल्यानंतर आपल्याला जाणवतं की अरे ही ईमेल आत्ता नसती पाठवली तर चाललं असतं किंवा याच्यामध्ये काही बदल करायला पाहिजे होते. पण एकदा सेंड बटन दाबल्यानंतर ईमेल पाठवली जाते, त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही. तर असा प्रकार पुन्हा होऊ नये किंवा अशा प्रकारे आपल्याला काही बदल करता यावेत म्हणून थोडा अवधी देणे. किंवा दुसरा प्रकार याचा वापर होतो जेव्हा तुम्हाला ईमेल पाठवायची असते दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी, परंतु काम तुम्ही आत्ताच केलेलं आहे. तिसऱ्या दिवशी तुम्हाला कधी ईमेल पाठवणं लक्षात राहणार नाही, तेव्हा आज लक्षात आलं असेल तर ईमेल बनवून ठेवा आणि ती ईमेल कधी पाठवली जाईल याची तारीख देऊन ठेवा. तर आता आपण पाहूया पहिला प्रकार की जी प्रत्येक ईमेल आपण बनवतोय ती ईमेल आपण कशी उशिराने पाठवू शकतो. समजा मी ही नवीन ईमेल बनवत आहे, त्यासाठी मी न्यू ईमेल ऑप्शनमध्ये गेलो, नवीन ईमेलवर क्लिक केलं. इथे ऑप्शन्समध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला एक प्रकार दिसेल डिले डिलिव्हरीचा. उदाहरणार्थ याला क्लिक करूया आपण, डिले डिलिव्हरी. इथे आपल्याला दिसेल तारीख आणि वेळ. डू नॉट डिलिव्हर बिफोर, म्हणजे दिलेल्या तारीख आणि वेळेच्या आधी ही ईमेल पाठवू नका. आता 25 ऑगस्ट तारीख आहे, समजा मला ही ईमेल उद्या पाठवायची आहे, तर मी इथे तारीख बदलून 26 ऑगस्ट करेन. समजा मला 5 वाजताच्या ऐवजी ही ईमेल उद्या सकाळी 10 वाजता पाठवायची आहे, तर मी ती वेळ निवडली आणि त्यानंतर क्लोज केले. आता मी ही ईमेलची सेटिंग केलेली आहे. ही ईमेल मी जेव्हा पण पाठवेन समजा आपण ही ईमेल पाठवूया. आता ही ईमेल सेंड केल्यानंतर ही आउटबॉक्समध्ये पडून राहील उद्याच्या तारखेपर्यंत आणि त्या उद्या 10 वाजता ईमेल पाठवली जाईल. हा झाला पहिला प्रकार. आता आपण पाहूयात दुसरा प्रकार. दुसऱ्या प्रकारामध्ये आपण जर तुम्ही ऑफिस 2007 किंवा 2010 वापरत असाल तर मॅनेज रूल्स अँड अलर्ट्स हा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. इथे तुम्हाला काही नवीन रूल्स बनवता येतील. त्यापैकी न्यू रूलवर क्लिक करा. न्यू रूलवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात शेवटी एक ऑप्शन दिसेल, अप्लाय रूल ऑन मेसेजेस आय सेंट. म्हणजे मी पाठवत असलेल्या सर्व ईमेलसाठी हा नियम वापरा. त्यावर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट बटनवर आपण क्लिक करूया. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर इथे काही सिलेक्ट करू नका, म्हणजे सर्वच्या सर्व ईमेल्सवर, तुम्ही पाठवत असलेल्या सर्वच्या सर्व ईमेल्सवर हा नियम लागू होईल. आपण पुन्हा नेक्स्ट बटनवर क्लिक करूया. द रूल विल बी अप्लाय टू एव्हरी मेसेजेस, त्याला यस म्हणूया. त्यानंतर पुढच्या विंडोमध्ये सगळ्यात शेवटचा ऑप्शन आपल्याला दिसेल, डेफर डिलिव्हरी बाय अ नंबर ऑफ मिनिट्स. यामध्ये नंबर ऑफ मिनिट्सवर आपण खाली इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला ठरवता येईल की आपला ईमेल किती उशिराने पाठवता यावा. समजा मी इथे सिलेक्ट केलं 10 मिनिट्स, म्हणजे सेंड बटन दाबल्यानंतर 10 मिनिटांनी ही ईमेल ॲक्च्युली पाठवली जाईल, तोपर्यंत ती आउटबॉक्समध्ये राहील. ओकेवर क्लिक करूया. आता आपला नियम बनवून झालेला आहे, आपण फिनिश करू.
इथे आपण तो नियम दिसू लागला. इथे त्याचं नाव 10 आहे. तुम्ही त्याला पाहिजे ते नाव देऊ शकता. अप्लाय आणि ओके. आता यानंतर तुम्ही जो पण ईमेल पाठवाल तो 10 मिनटापर्यंत आउटबॉक्समध्ये पडून राहील आणि 10 मिनटानंतर तो ईमेल आपोआप पाठवला जाईल. सेंड बटन हिट केल्यानंतर तुम्हाला काही आठवलं, ईमेलमध्ये चेंज करावा असा वाटला, तर तुमच्याकडे आता 10 मिनटांचा अवधी आहे. हे ट्युटोरियल खूप उपयोगी ठरेल अशी आशा आहे. असेच विविध उपयोगी ट्युटोरियल्स आपल्या netbed.tv या यूट्यूब चॅनलवर आहेत, ते पहा आणि अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.